जगदंबा माता की जय. आजचा रंग आहे निळा रंग. निळा रंग हा शीतरंग म्हणून समजला जातो. तो शांती, सामर्थ्य, बुद्धिमत्ता, विश्वास यांचं प्रतीक आहे. भव्यता आणि गूढता निळ्या रंगातून निर्माण होते. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर निळं आकाश भव्यता दर्शवते, तर समुद्राचं निळं गहरे पाणी त्याच्या खोलीतून गूढता निर्माण करत असते. मनावरील ताण कमी करण्याची किमया या रंगामध्ये आहे. निळा रंग प्रामाणिकपणा, विश्वासार्हता, जबाबदारी, सुरक्षितता याचेही प्रतिनिधित्व करतो. यासाठीच बहुतेक मोठ्या कंपन्यांचे लोगो, ड्रेस कोड हे निळ्या रंगाचे असतात. निळा रंग हा विशेषतः पुरुषांचा आवडीचा असतो. त्यामुळे महिला त्यांच्याकडे आकर्षित होतात असं म्हणतात. विनोदाचा भाग सोडून देऊया, पण हा निळा रंग जर आपल्या आयुष्यात असेल तर आपल्याला शांतता ही मिळते. म्हणून निळ्या रंगात ही खोली, गूढ गंभीरता जरी असली तरी हा रंग समृद्धीचा आहे. अशोक चक्राचा रंग सुद्धा निळा असतो. ते संदेश काय देतं तर शांतपणे अविरत 24 तास कार्यरत राहा, ध्येय निश्चित गाठाल. वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा निळा रंग प्रसरण पावणारा आहे. समुद्र मंथनातून निघालेलं हलाहल शंकरांनी प्राशन केलं आणि त्यामुळेच त्यांना नीलकंठ हे नाव प्राप्त झाले. हा रंग नैसर्गिक आहे, पण तरी सुद्धा फळे, भाज्या ह्या क्वचित दिसतात. पण नीलकमल, गोकर्ण ह्यासारख्या रंगांची जी फुलं आहेत ते आपल्याला आकर्षित करतात. निळा रंग हा शांतता आणि आरामाची भावना देतो. म्हणून फेंगशुईच्या दृष्टीने सुद्धा असं हल्ली सांगितलं जातं की बेडरूमला निळा रंग द्या, असं या निळ्या रंगाचं महत्त्व. आणि म्हणूनच आपल्या जीवनात शांततेचं वलय पूर्ण व्हायला हवं असेल तर निळा रंग आपण वापरला पाहिजे. भगवती माता की जय.